नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. शहरांच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून एक महत्त्वाची बातमी हाती येतेय. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांची वास्तू जी मुंबईमध्ये आहे, जिना हाऊस म्हणून ओळखली जाते, ते जिना हाऊस परराष्ट्र मंत्रालयाच्या ताब्यात जाणार असल्याची माहिती मिळतेय. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या बैठकीसाठी जिना हाऊसचा वापर केला जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने परराष्ट्र मंत्रालयाला तसे निर्देश दिले. विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, काय तपशील? पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचं पूर्वी मुंबईत घर असलेलं जिना हाऊस आता आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळांसोबतच्या बैठकींसाठी उपयोगी पडणार आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांना एक पत्र लिहिलंय आणि त्यातून ही माहिती दिलेली आहे. पंतप्रधान कार्यालयाने हे जे ट्रान्सफर आहे त्याविषयीच्या सूचना केलेल्या आहेत, त्याचे निर्देश दिलेले आहेत, अशी देखील माहिती स्वराज यांनी दिलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंगल प्रभात लोढा यासाठी आग्रह करत होते. त्यांचं म्हणणं होतं की जिना हाऊस मध्ये फाळणीची बीज रोवल्या गेली, तिथे षडयंत्र रचलं गेलं आणि त्याचा वापर चांगल्या करण्यासाठी व्हावा. आता दिल्लीमध्ये जसं हैदराबाद हाऊस आहे, जिथं वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी येतात आणि तिथे चर्चा होते, त्या धर्तीवर आता या जिना हाऊसचं डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे आणि ही जी प्रक्रिया आहे ती काही दिवसात पार होण्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या ताब्यात जिना हाऊस असणार आहे. निश्चित विवेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना त्यांची ही वास्तू आहे जिना हाऊस आणि त्याबद्दलची ही मोठी बातमी. आणि यानंतर एक मोठी बातमी हाती येते. राजस्थानमध्ये शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलेला आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश नंतर आता काँग्रेसनं राजस्थानमध्ये देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे आणि आता सत्ता मिळवलेल्या 3ही राज्यात काँग्रेसकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्ये जेव्हा कमलनाथ यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची, त्याच दिवशी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतलेला होता. त्यापाठोपाठ छत्तीसगडमध्ये देखील दुसऱ्या दिवशी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर आता राजस्थान, तिसरं राज्य जे काँग्रेसनं जिंकलेलं आहे, त्या राज्यात देखील शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यात येणार आहे.